टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्याच चेंडूवर आपण सार्थक पाहिला. हा चेंडू का सुरेखरित्या कट केलाय. बॅकवर्ड रिझन मध्ये आपण पाहतो लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. आउटफील्ड थोडंसं स्लो असल्यामुळे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबला. क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचलून फेकणार क्रिकेट हा 11 खेळाडूंनी मिळून खेळायचा खेळ आहे. कोणा एकट्या दुखाचं खेळ नाही क्रिकेट. प्रतीक खांदवे दादाजी पडळचा एक स्टार खेळाडू आहे. चंदूभाऊ खांदवे या शृंखलेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या समवेत अक्षत आली. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे हा दुसरा षटकार. खरं तर मर्यादित टेनिस क्रिकेट षटकांमध्ये आपण नेहमी पाहत आलोय फलंदाजीच्या पुढ्यात टाकलेल्या चेंडूवर दुसरं उत्तर नसतं. पहिला चेंडू आपण पाहिला तशाच पद्धतीचा होता. दुसरा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा लेग स्टिक आणि मिडल स्टिकच्या अगदी पुढ्यासमोर टाकला. फलंदाजानं तो बॅकवर्ड रिझनमध्ये खेळला. लॉंग लेगमध्ये त्याला 2 धावा मिळाल्या. परंतु तिसरा चेंडू जर का तुम्ही अनिकेत गावडे समोर अगदी पुढ्यात टाकताय तर त्याला षटकाराशिवाय दुसरं उत्तर नसणार. हा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा पाहायला मिळाला. लेग स्टिकवरनं ट्रॅव्हल करतोय. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल आणि या डॉट बॉलमुळे आपण पाहतो धावफलकावरती धावा आहेत त्या बिन बाद 14 धावा. उत्तरेश्वर स्पोर्ट्स टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय आणि अतिशय मी म्हणेन अचूक निर्णय घेतलाय कर्णधारानं. हा चेंडू स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. फुलटॉस पद्धतीचा जमिनीवर रेंगाळतोय खेळपट्टीच्या बाजूला. क्षेत्ररक्षक एकवटतात चेंडूला उचलतात. तत्पूर्वी मात्र एक सिंगल मिळाले आणि सिंगलच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय, जर का तुमच्या बॅटवर चेंडू नीटसा येत नसेल तर तुम्ही एखादी दुसरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेशन करायला हवं. तुमच्या सहकार्याला संधी द्यायला हवी. परंतु इथे आपण पाहतोय अनिकेत गावडेच्या बॅटमधनं 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र त्याने सिंगल घेऊन स्वतःला नॉन स्ट्राईक एंडच्या बाजूला नेलंय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती लागतात. अतुल खांदवे यांच्या बॅटमधनं मोठा फटका. मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. शांत सुरुवात आहे. 6 षटकांची मॅच आणि 6 षटकांच्या मॅचमध्ये 16 धावांची सरासरी फार काही सांगून जाते तुषार सर, कारण या 16 धावा फार निर्णायक आहेत. पहिली ओव्हर आपण पाहिली 38 सर्कलचे सर्व नियम या ओव्हरमध्ये लावले गेले होते आणि अशा वेळेला 16 धावा जमवल्या गेल्या. तर फलंदाज अतुल खांदवे आणि त्यांचे सहकारी अनिकेत गावडे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून वैयक्तिक 15 धावा जमवल्या अनिकेत गावडेनं. एक सिंगल जमवली अतुल खांदवे यांनी आणि 16 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर. या टुर्नामेंटचा आपण विचार केला तर प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाची रोख रक्कम आणि भव्य दिव्य असा करंडक पाहतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी 75,000 रुपयांची रोख रक्कम आणि भव्य दिव्य करंडक. तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये रोख रक्कम आणि एक करंडक आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 35,000 रुपये रोख रक्कम आणि एक करंडक आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 16 धावांच्या सरासरीने धावायचा इरादा केलाय तो उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय. एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली उत्तरेश्वर स्पोर्ट्सची. आपली ताकद जी आहे क्रिकेटमधली फलंदाजी ती यावेळेला आजमावताना आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्सला. या विरुद्ध आपण विचार केला खंडेराया स्पोर्ट्सचा तर आक्रमणाला आता सुरुवात झाली आहे. हल्ले चढवायला सुरुवात केली आहे ती खंडेराया स्पोर्ट्सवरती आणि या हल्ल्यांना आता रोखावं लागणार. या वादळाला आता शमावावं लागणार आहे, अन्यथा मग कठीण होईल. हा चेंडू अतिशय सुरेख फटका आहे. सरळ खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक उभा होता परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेत त्याच्या डोक्यावरनं आलेला हा उत्तुंग षटकार.
आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आक्रमण पाहायला मिळते उत्तरेश्वर संघाकडनं. 7 धावा वैयक्तिक अतुल खांदवे यांच्या. गोलंदाज तयार. नारायण चौधरी काय कमालीचा चेंडू फेकलाय बघा. पहिला चेंडू खराब होता, पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं आणि दुसरा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या अगदी समोर ठेवलाय. थोडासा आउटस्विंग पाहायला मिळाला, उसळी कमी घेतली, जमिनीला अगदी पॅरलल चेंडू पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावत असताना एका निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा तयार. नारायण तू अतुल. हा चेंडू ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एक डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावलाय 22 वर. 1.3 षटकांचा खेळ आपण संपलेला पाहतोय. अजूनही काही चेंडू येणं बाकी आहे, परंतु एका उत्तुंग धावसंख्येच्या दिशेनं प्रयत्न करणारा हा उत्तरेश्वर संघ सध्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा म्हणेन नियंत्रणात पाहायला मिळतोय. चेंडू अद्यापर्यंत फेकले 3, ज्यामध्ये धावा आल्या 6. पहिल्या चेंडूवरचा षटकार वगळता 2 चेंडू मात्र निर्धाव. फुलटॉस. बॅकवर्ड रिझन मध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न करतोय. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलकामध्ये वाढ होतीये. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजाने चेंडू रिलीज केला. आपण त्याला पॉपिंग क्रीजमध्ये रिलीज करताना पाहिलं. खांद्याचा सुरेख वापर होता. गुड आर्म ॲक्शन आपण त्याची पाहिली आणि हा चेंडू पोहोचला फलंदाजाच्या बॅटपर्यंत, परंतु फुलटॉस चेंडूवरती पाहिजे एवढंच मी म्हणेन समाधानकारक फटका पाहायला मिळाला नाही. एक सिंगल मिळाली. गोलंदाज तयार. नारायणचा हा चेंडू अनिकेत गावडेच्या बॅटला ब्रश करून बॅकवर्ड रिजन मध्ये थर्डमॅन सीमा रेषेला भेटतोय. हा खणखणीत असा चौकार. 4 धावा. वरती पाहायला मिळत आहेत. फार चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मिळवून दिलाय तो उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला. अनिकेत गावडे. हा चेंडू काय कमालीचा टायमिंग आहे पहा. स्लॉट मध्ये आला आणि प्लॉटच्या बाहेर पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. गुणवत्ता काय ते उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघ आपल्याला दाखवून देतोय. फलंदाजीतली गुणवत्ता त्यांची आजपर्यंत आपण पाहत आलोय. अनिकेत गावडे असेल, अतुल खांदवे असेल, प्रसन्न देसाई असेल, हे फार घातक फलंदाज आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचे. आणि त्या गोलंदाजांसमोर जर का तुम्ही शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू, ओव्हर पिच पद्धतीचे चेंडू जर का फेकत असाल तर हा धोक्याचा इशारा आहे खंडेराया स्पोर्ट्ससाठी. इकडनं चांगले चेंडू फेकावे लागतील, कमीत कमी धावसंख्येचे चेंडू फेकावे लागतील, एखादा चेंडू विकेट घेणारा फेकावा लागेल, तर खंडेराया स्पोर्ट्स संघासाठी हा सामना सहज, सुलभ आणि सोपा होईल. परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय 16.50च्या सरासरीने 33 धावा. आणि बिनबाद ही जमेची बाजू आहे. इथे लोअर फुलटॉस चेंडू, त्याला दुसरं उत्तर नसणार आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेपलीकडे आलेला हा उत्तुंग असा षटकार. मध्ये आणि इथे टायमिंगचं गीत वाजवलंय आमचे डीजे ऑपरेटर राहुल यांनी. तेरी झलक शर्फी. इथे एक वेगळी झलक पाहायला मिळते. प्रत्येक षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकारानं आक्रमण पाहायला मिळालंय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. यष्टीरक्षक कॅरी करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित हा झेल नव्हे तर हा खेळ सोडण्यासाठी मी म्हणेन
प्रवृत्त केलं या यष्टीरक्षकानं. अशा फलंदाजांना तुम्ही जीवनदान देणं थोडंसं म्हणेन धोकादायक तुम्हाला ठरू शकतं. कारण उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचा काय मी म्हणेन प्लस पॉईंट आहे तर त्यांच्याकडे एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. कोणत्याही क्षणाला सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता असलेला संघ कोण आहे तर उत्तरेश्वर स्पोर्ट्स आहे. गोलंदाजीची धार वेगळीच आहे. अशा वेळेला या एका चांगल्या संघासमोर खेळत असताना खंडेराया स्पोर्ट्स संघानं चुका ज्या होतात त्या चुका सुधारायला हव्यात. जे झेल सोडतायत जे क्षेत्ररक्षणामधल्या चुका आहेत त्या सुधारणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी पुढ्यात टाकलाय. फलंदाजाने खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र अगदी सुरेखरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. अगदी मी म्हणेन डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा घेण्यामध्ये सफल ठरले. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अर्धशतकाच्या अगदी जवळपास पोहोचलाय उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघ. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. काय गुणवत्ता आहे. मेरिटच्या हिशोबाने खेळ सुरू आहे. चांगल्या चेंडूला योग्य सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार ही रणनीती अवलंबली आहे सुरुवातीचे चेंडूपासून ते उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं. खंडेराया संघ आपण पाहतोय झुंजतोय झगडतोय या धावा वाचवण्यासाठी. आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल. खरं तर आजच्या दिवसातलं पहिली अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावरती लागतात. 43 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट अनिकेत गावडे आपण पाहतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या बरोबरीनं धावफलक मात्र स्थिरावलेलं पाहायला मिळतं 43 या धावसंख्येवर. अशा चेंडूंची गरज आहे. खंडेराया स्पोर्ट्सला आता सूर गवसला असं म्हणायला हरकत नाही. जर का असेच चेंडू फेकले गेले तर धावसंख्येला लगाम लागेल. कुठेतरी धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळेल आणि मग पुढच्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडंसं प्रेशर कमी असेल ते खंडेराया स्पोर्ट्सवरचं. काय कमालीचा चेंडू फेकलाय. गती परिवर्तन स्लोअर 1 चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला बुचकळ्यात टाकलं या गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एका डॉट बॉलची होते समाप्ती. धावफलक मात्र 43 या धावसंख्येवर स्थिर आहे. परिस्थिती आणि परिस्थितीला अनुकूल असा खेळ खंडेराया स्पोर्ट्सकडनं होताना आता पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा होता. उजव्या एष्टीवर शफल झाला. आपल्या संपूर्ण शरीराचा भार त्यानं उजव्या पायावर घेतला आणि ऑनसाईडमध्ये चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान मात्र एक डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती 14.33च्या सरासरीने आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 43. बिनबाद ही जमेची बाजू. वळूया आपण आपले डीजे ऑपरेटर राहुल मासोळकर. मनपूर्वक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या टुर्नामेंट सोबत जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय अखिल दादाची वस्ती करंडक 2022 आणि हे पर्व आहे चौथ्या वर्षामध्ये आपण वळतोय आणि आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातली पहिलीच मॅच सुरू आहे ती उत्तरेश्वर स्पोर्ट्स विरुद्ध खंडेराया स्पोर्ट्स. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती बिनबाद 43 धावा 14.33च्या सरासरीने या धावा जमवल्या. खंडेराया स्पोर्ट्स मात्र झुंजतोय झगडतोय प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे. जर का प्रयत्नांची पराकाष्ठा करायची तुमची तयारी असेल, मेहनत करायची तुमची तयारी असेल, अनुभवाची शिदोरी तुमच्या पाठीशी असेल आणि नशिबाने जर का तुम्हाला साथ दिली तर क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला पराभूत होणं मी म्हणेन फार कठीण असतं. या त्रिवेणी संगमाचा मी म्हणेन जर का योग जुळून आला तर क्रिकेट हे तुमच्यासाठी सहज सोपं आहे. आयोजक आपण पाहतोय कट्टर सुनील अण्णा टिंगरे समर्थक अर्थातच दादाची वस्ती करंडक 2022. आमचे जयवंत दादा प्रयत्न करतायत या शृंखलेमध्ये 4 चांद लावण्याचे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष आहे. जिथे कमी तिथे आम्हीची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
जयसिंग दादा, माफी असावी. आणि 3 षटकांनंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश मोरे, वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं षटक. पहिली ओव्हर निलेशची. समोर मात्र फलंदाज अतुल खांदवेच्या अगदी बॅट समोर फेकलाय. या चेंडूवर काय उत्तर असणार? साधावा. 4 षटकं आपण पाहतोय. 4ही षटकांची सुरुवात अगदी पहिल्या पहिल्या चेंडूंवर 4ही षटकांमध्ये आलेले उत्तुंग षटकार. 49 धावा. हा चेंडू चांगला होता. उजव्या यष्टीवरनं अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. यष्टीरक्षक मात्र आपली उरलेली सर्व कामगिरी चोखपणे बजावतोय. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला. 49 धावांवरती आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला खंडेराय संघ प्रयत्न करतोय. हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. काय चेंडू फेकलाय पहा. अगदी पॅट अँड पॅडच्या मधनं निघून गेला. दांडी वाकवली. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि पहिली विकेट मिळते. मच निडेड गोल्डन विकेट म्हणता येईल. पहिला हादरा उत्तरेश्वर. चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट अँड पॅडच्या मधनं निघून गेला. खोलवर टप्प्याचा होता. थोडासा चेंडूला वळण मिळालं आणि फलंदाजाच्या बॅटला हुलकावणी देऊन हा चेंडू फर्निचरमध्ये घुसला. डिस्ट्रॉय केलं. दांडी गुल केली. पहिली विकेट. प्रसन्ना देसाई. आपण नेहमी म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अतिशय देखना पटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा चौकार. आणि लोहगावच्या क्रिकेटमधला मी म्हणेन हा एक अतिशय गुणवान फलंदाज आहे. का तर चेंडूची मेरिट पाहतो, चेंडूची गुणवत्ता पाहतो आणि तदनंतर फटकेबाजी करतो. हा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीवर होता. बरेचसे फलंदाज आपण पाहतो 100पैकी 90 फलंदाज ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु 10 फलंदाज असतात जे चेंडूची दिशा, वेग आणि त्याचा टप्पा पाहून खेळतात. त्यापैकी हा फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पुन्हा एकदा एक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडूने घेतला आउटफील्डमध्ये वळण. तत्पूर्वी मात्र सिंगल पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोनही धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केल्या. त्या 2 धावांच्या बरोबरीनं अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतो धावफलकावरती धावा आहेत त्या 1 फलंदाज बाद 55 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 3.5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 55 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ संपत आलाय. गोलंदाज मात्र निलेश मोरे चांगली कामगिरी करतोय. 1 विकेट त्याने मिळवून दिली आहे षटकामध्ये. अद्यापपर्यंत धावा खर्च केल्यात 12. 5 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवली. अतुल खांदवे बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे. अनिकेत गावडे मात्र आपण पाहतो नॉन सेकंडला उभा आहे. प्रसन्न देसाई वैयक्तिक 2 चेंडू त्याने फेस केलेत. 6 धावा त्याने जमवल्यात. आल्या आल्या एक चौकार लगावला होता. एक वेगळीच छाप त्याने या मैदानावर सोडली. दरम्यान मात्र हा चेंडू शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला. एक सिंगल घेऊन जातो आणि सिंगलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती आपण पाहतोय 14.00च्या सरासरीनं धावा आल्या. 1 बाद 56. एक फलंदाज बाद 56 धावा.
खंडेराया स्पोर्ट्स आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर अद्यापपर्यंत धावा खर्च केल्या 56, एका फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नारायण चौधरी पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधलं पुढचं षटक कंप्लीट करण्यासाठी 4 गोलंदाजांचा वापर होणार आहे 6 षटकांसाठी. नारायणचा हा चेंडू, प्रसन्न देसाई हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगतचा कार्पेट शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या बरोबरीने 57 धावा धावफलकावरती लागतायत. फार चांगलं क्रिकेट आहे. प्रेक्षकांची गर्दी तशी कमी पाहायला मिळते मैदानावर, परंतु ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. गोलंदाज तयार. नारायणचा हा चेंडू फुल टॉस होता, अगदी लिहिलं या चेंडूला भिरकावलाय ते लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. सहा धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 63 धावा धावफलकावरती लागतायत. 63 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अनिकेत गावडे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हे डोक्यामध्ये फिट करून आलाय. हा चेंडू उजव्या एष्टीवर चपल झाला, लॉंग लेग सीमारेषे दिशेने खेळलाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी आलेला चौकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती लागतात. चांगलं क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतंय. आक्रमणाला सुरुवात झाली आणि ते आक्रमण थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता आपण पाहतोय. डीप लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आणलाय. काय कमालीची युक्त्या लढवतात पहा. सीमारेषे लगत डीप लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड मध्ये. आणि यानंतर मात्र अनिकेत गावडेनं उजव्या बाजूला फटका खेळायचं ठरवलं. अर्थातच चेंडू गेला डॉट आणि या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय 4.4 षटकांचा खेळ संपलाय. एक बाद 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज नारायण चौधरी. एक मिड ऑफ आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, एक डीप शॉर्ट पॉइंट आहे आणि एक शॉर्ट गलीमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅन आहे माफ करा. आणि एक एस सी रक्षक स्वतः गोलंदाज नारायण चौधरी. म्हणजे अगदी आक्रमक फलंदाजाला रोखण्यासाठी सर्व पॅन्थरे आजमावत आहेत ते खंडेराया स्पोर्ट्सचे कर्णधार. यावेळेला मात्र व्हाईट बॉल, अंपायर्स कॉल आणि ही दुसरी अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. या सत्रातली 68 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 एक्स्ट्राज अद्यापपर्यंत फेकलेले चेंडू आपण पाहिले आणि त्यावर आलेल्या अतिरिक्त धावा 68 धावा धावफलकावरती आहेत. नारायण चौधरी प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रयत्नांना अजूनही यश मिळालेलं नाहीये. ते यश मिळवावं लागेल. हा चेंडू कमालीचा होता, वेगही तितका चांगला होता, टप्पाही तितका चांगला होता. सिंगल मिळाले आणि सिंगलच्या बरोबरीने 69 धावा धावफलकावर लागले. फेक खराब. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावा धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय. 70 धावा पाहायला मिळतात. चांगली धावगती पाहायला मिळाली, चांगली रणनीती पाहायला मिळाली, चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. टॉस जिंकल्यानंतर कर्णधाराला विश्वास होता आपल्या फलंदाजांवर आणि तो विश्वास फलंदाजांनी सार्थ ठरवलाय. आक्रमण पाहायला मिळालं ते उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी खाली राहिलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटशी संपर्क करत नाही, कनेक्ट होत नाहीये. आणि अशा वेळेला आपण पाहतोय एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ संपलाय. 14.00च्या सरासरीने धावा येतात धावफलकावरती. 1 बाद 70.
7-0, 70 धावा. आपण पाहतोय संकेत शेठ खांदवे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो खंडेराय स्पोर्ट्स आणि अनिकेत शेठ निंबाळकर संघ मालक आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्सचे. या दोन मोठ्या संघांमधली मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसातला हा पेंडिंग अर्थात बॅलन्स सामना, कालच्या दिवसामध्ये फक्त 5 मॅचेस आपण पार पाडल्या आणि आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच घेऊन येतोय. कालच्या दिवसातली उत्तरेश्वर विरुद्ध खंडेराया एक मोठी लढत आहे, एक मोठी पर्वणी आहे, एक मोठी मेजवानी आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनुभव सिद्ध मनोज बराठे गोलंदाजी मार्कवर. मनोज बाराथे गोलंदाज मनोज डेड बॉल. रनअप मध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. डेड बॉल आणि नंतर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहे. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रसन्ना देसाई. कमालीचा चेंडू होता. सलमान अखेरीस दुसरा पर्याय नाही मिळाले सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं 71 धावा धावफलकावरती लागतात. शेवटची ओव्हर आहे. या ओव्हरला क्रिकेटच्या परिभाषेत स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचे षटक म्हणून संबोधलं जातं आणि त्या ओव्हरची सुरुवात सिंगलनं केली आहे मनोजनं. काय कमालीची गोलंदाजी होतीये. सुरुवात जरी आक्रमक झाली असेल उत्तरेश्वर स्पोर्ट्सची तरी मात्र नियंत्रणात आणलंय ते उत्तरेश्वर संघाला. हा चेंडू स्लॉटमध्ये आला, प्लॉटच्या बाहेर जातोय का हे प्रश्नचिन्ह, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध मारलेला फटका क्षेत्ररक्षक तैनात होता आणि दुसरी सफलता, दुसरा फलंदाज बाद. मध्ये काय असतं, प्रत्येक षटकामागे 12-13 धावांची सरासरी ही ठीक असते, परंतु त्याच्यापेक्षा जर का जास्त धावांची सरासरी आली तर मग थोडंसं दडपण वाढतं, प्रेशर वाढतं आणि डोई जड होतो तो सामना. यावेळेला प्रयत्न करतोय खंडेराया स्पोर्ट्स, परंतु खंडेराया स्पोर्ट्सच्या प्रयत्नांना हाणून पाडलं इथे या फलंदाजानं, ज्याचं नाव आहे अनुराग स्वाईन, ज्याच्या बॅटमधनं आलाय उत्तुंग षटक. बरोबरीने धावफलक पुढे सरसावला. 77 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार मनोज. हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. काय कमालीचा फटका आहे बघा. मनगटाचा वापर केला, रिस्टच्या वापराच्या साह्याने आपण पाहतोय चेंडूला फेकलं. पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत अनुरागच्या बॅटमधनं. हा चेंडू आखूड टप्प्याचा आणि हा लगातार तिसरा अनुरागच्या बॅट. योगेश निंबाळकर यांनी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय का घेतला, कारण 101 72 शस्त्र त्यांच्या फलंदाजीमध्ये आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमणाचा इशारा होता, परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली, इनसाइड एज आणि या फलंदाजाच्या अंगावर आदळला. दरम्यान मात्र प्रसन्न देसाई धावचीत बाद.
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 90. 3 फलंदाज बाद आहेत आणि 91 धावांचं आव्हान असणार ते पुढच्या सत्रामध्ये खंडेराय स्पोर्ट्स संघासमोर. जर का इतकी आक्रमक फलंदाजी तुमच्याकडे असेल तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा निर्णय तुमचा अगदी मी म्हणेन अचूक होता, योग्य होता. परंतु आता खंडेराय स्पोर्ट्स संघानं हे ओळखायला हवं. पहिल्या सत्रामध्ये जो वार झालाय त्या वारावर आता प्रतिवार करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये जो हल्ला झालाय त्याला आता दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिहल्ला करून उत्तर द्यावं लागेल. ईट का जवाब पत्थर से. याखेरीज आता दुसरं उत्तर नसणार. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तद्वर मात्र आपण वळूया आमचे डीजे ऑपरेटर डीजे राहुल मासोळकर यांच्याकडे. आपण पाहतोय 2 सलामीवीर द मॅन इन ब्ल्यू आर्मीचे आपण 2 फलंदाज पाहतोय खंडेराय स्पोर्ट्स कडनं मैदानाकडे रवाना होताना. हर्षवर्धन खांदवे आणि दीपक ही सलामीवीरांची जोडी आपल्याला पाहायला मिळते खंडेराय स्पोर्ट्स कडनं. 90 धावा फार मी म्हणेन मोठं आव्हान नाहीये. सुरुवातीपासून जर का आक्रमण झालं जसे वार केले होते उत्तरेश्वरनं तसे पलटवार जर का खंडेराय स्पोर्ट्स कडनं झाले तर या 91 धावा सुद्धा तितक्या मोठ्या नाहीयेत. आणि क्रिकेटमध्ये कधीच कुठली धावसंख्या सुरक्षित नसते, परंतु तसे प्रयत्न होणं गरजेचं आहे. इथे मात्र एका चांगल्या टीम प्लॅन सोबत आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्सला, ज्यांनी सुरुवात चांगली केली फलंदाजी करताना पहिल्या सत्रात. त्यांची सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा दिमागदार होईल अशी आशा आणि अपेक्षा आहे सर्व पाठीराख्यांना. परंतु त्यांच्या आता मी म्हणेन इराद्याला सुरुंग लावण्याची वेळ आहे ती खंडेराय स्पोर्ट्सची. खंडेराय स्पोर्ट्स आपलं नाव या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आजमावत असताना आपण पाहतोय. पहिली मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते दादाची वस्ती करंडक, अखिल दादाची वस्ती करंडक 2022 आणि हे 4थं पर्व आहे. या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू जो असेल त्याला मालिकावीर म्हणून गौरवलं जाईल आणि त्या मालिकावीरासाठी आपण पाहतोय सन्माननीय राजेंद्र ज्ञानेश्वर खांदवे पाटील यांच्या माध्यमातून दुचाकी दिली गेली आहे. दुचाकी स्पॉन्सर केली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर सन्माननीय राजेंद्र दादा खांदवे पाटील, उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर. स्ट्राईकला आपण पाहतोय हर्षवर्धन खांदवे, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश निंबाळकर. तेज तर्रार, रफ्तार का राजा योगेश निंबाळकर. वेगावर नेहमी स्वार असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाकडनं. हर्षवर्धनला आता प्रयत्न करायचे आहेत.
प्रत्युत्तर द्यायचं आहे, परंतु इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिला खोलवर टप्प्याचा. अनुराग स्वाईने यष्टीरक्षक अतिशय चपळ चालाक खेळाडू. दरम्यान मात्र पहिला चेंडू आला डॉट आणि या डॉट बॉलच्या सांगतेनंतर धावफलक आहे ते 0 धावसंख्येवरती. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके कंपल्सरी मारावेच लागणार आहेत जर का तुमचा बचाव या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. हर्षवर्धन आणि दीपक वरती विश्वास ठेवलाय कर्णधारानं. हा चेंडू आखूड होता, फुलटॉस जरी असला तरी आखूड होता. खेळून काढलाय लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येला सुरुवात झाली. पहिली धाव धावफलकावरती पाहायला मिळते. श्री गणेशा केलाय तो खंडेराय स्पोर्ट्सनं. 91 धावांचा पाठलाग सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही चेंडू बाकी आहेत 34. गरज आहे 90 धावांची आणि या 90 धावा आता जमवत असताना आक्रमण आक्रमण आणि आक्रमण याखेरीज दुसरा पर्याय नाहीये खंडेराय स्पोर्ट्स संघासमोर आणि त्या आक्रमणाला सुरुवात होणं गरजेचं आहे. दीपक स्ट्राईक एंडला येतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज. चेंडू ऑन साइड मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. राम आहे बहुधा. चेंडूला उचलतोय फेकतोय. तत्पूर्वी आली एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 2 धावा धावफलकावरती. फायटर जेट मैदानावरनं जात असताना गोलंदाज ऑन साइड मध्ये खेळायचा प्रयत्न काय कमालीचा होता आणि गोलंदाजाचा विश्वास बघा. चेंडू रिलीज झाल्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अगदी निश्चिंत राहतो. याचा अर्थ काय तर तुमच्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे. तुमच्या टप्प्यावर कॉन्फिडन्स आहे. तुमच्या वेगावर तुमचं नियंत्रण आहे. हे प्रत्येक चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतंय. ते गोलंदाज योगेश निंबाळकरच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार हर्षवर्धनसाठी. बॅटची कडा घेतली की काय पंचांचा कोणताही निर्णय नाही. याचा अर्थ हा चेंडू डॉट आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि मर्यादित क्रिकेटच्या मॅचमध्ये बरेचसे प्रयत्न असे घडतात. गोलंदाज यष्टीरक्षक एकवटतात, जोरजोरात अपील होतात, परंतु त्या अपिलामधला तुमचा आत्मविश्वास किती आहे याची पाहणी नेहमी पंच करत असतात. तुमचा आत्मविश्वास किती आहे हेरलं आणि इथे मात्र एक डॉट बॉल आला. 2 धावा फक्त धावफलकावरती. हा चेंडू बॅटची एज घेतली, खेळपट्टीवरती रेंगाळतोय. तत्पूर्वी मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला आणि निर्धाव चेंडू बरोबर मी एका सफल षटकाची सांगता झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 2. आता मात्र गरज आहे ती 89 धावांची. चेंडू बाकी आहेत 17ला सुरुवात झाल्या आपण म्हटलं होतं जेवढी ताकद फलंदाजीची त्याच्यापेक्षा बेहतर गोलंदाजी क्रिकेटच्या प्रती असलेली क्रिकेटच्या प्रती असलेली जिद्द क्षेत्रामध्ये आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. परंतु दडपणाखाली पाहायला मिळतोय. थोडासा अंडर प्रेशर आपण पाहतोय स्पोर्ट्स संघाला. परंतु हे दडपण जुगारावं लागणार आहे. या दडपणाला जुगारून आता मुक्तपणे फलंदाजी करावी लागणार आहे. मोठमोठे फटके लगावे लागतील, टोलेजंग फटके लगावे लागतील आणि तदनंतर मग या 89 धावांचा पाठलाग केला जाईल. परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. चेंडू येतील परंतु त्या आलेल्या चेंडूंवरती आक्रमण होणं देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरं षटक घेऊन शिवम कुमार वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं. वेगवान गोलंदाजी शिवम कुमारची. समोर मात्र फलंदाज दीपक. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी आली एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 3 धावा धावफलकावरती येतात. काय सलामी दिली आहे ती उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं. प्रतिस्पर्धी संघाला अगदी प्रेशर खाली आणलंय, अगदी दबावाखाली आणलंय. परंतु हा दबाव आता जुगारावा लागणार आहे. यापुढची मॅच कोणाकोणाची होणार आहे? लुझर संघ कोणता होता कालचा? आणि यातला जो हरवला हा चेंडू चांगला फटका होता. चेंडू जातोय सीमा पार चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर.
अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनला विनंती करूया की आपण जर का आला असाल तर समालोचन कक्षाच्या बाजूला यायचं आहे. विशाल निंबाळकर आलेत कर्णधार. हा चेंडू बॅटची एज घेतली, यष्टीरक्षक तैनात, सुरेख कामगिरी आणि ते सफलता मिळते. जर का दोन्ही बाजूंनी समान ताकद लागली तर एक चांगलं युद्ध, चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे आपण पाहतोय एका बाजूने ताकद लागली आणि दुसऱ्या बाजूने फक्त दडपण पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मनोज आपण पाहतोय मैदानामध्ये रवाना. नंबर 3 क्रमांकाचा हा फलंदाज खंडेराय स्पोर्ट्स संघाकडनं स्ट्राईक एंडला उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपक, परंतु गोलंदाजी मार्कवर शिवम कुमार ज्यांना अद्यापपर्यंत चेंडू फेकले 3, धावा खर्च केल्यात 5. बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चेंडू चकवून, शॉर्ट फाईन लेगला चकवून चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषे पलीकडे डीप मध्ये गेलेला चौका. वरती येत आहेत 26 चेंडू आणि अजूनही 80 धावांची गरज आहे. प्रयत्न सुरू आहेत खंडेराय स्पोर्ट्सचे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय, बाहेर थोडंसं वळण घेतलं क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक मात्र तैनात आहे, ज्याने अचूक चेंडूला हिरलं. दरम्यान एका निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 1 बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, सकाळचं शांत वातावरण आणि या वातावरणामध्ये बंद अशी वाढणारी वाऱ्याची झुळूक आणि त्यात आता हळूहळू वाढणारं ऊन. यावेळेला चांगला फटका आहे, लॉंग लेग सीमा रेषे पलीकडे डीप मध्ये आलेला चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 7.50च्या सरासरीने आपण पाहतोय 1 बाद 15 धावा खंडेराय स्पोर्ट्स संघाने जमवल्या. परंतु खंडेराय स्पोर्ट्सनं आता लक्षात घ्यायला हवं, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 24 चेंडू आणि 76 धावांची गरज आहे. 100 सुनार की तो एक लोहार की. 100 सोनाराचे फटके असतात तेव्हा लोहाराचा एक फटका असतो आणि तसे फटके आता खंडेराय स्पोर्ट्सच्या फलंदाजांना मारावे लागतील. या 76 धावा जमाव्या लागतील. आपलं या टुर्नामेंट मधलं अस्तित्व काय आहे ते दाखवून द्यावं लागेल उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाला. उत्तरेश्वर संघ मात्र आपली ताकद आजमावताना आपण या मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये उत्तरेश्वर संघ विरुद्ध खंडेराय संघ, दोन्ही संघांमधली एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण करावं लागणार, आक्रमण हा सर्वात मोठा पश्चात्मक पवित्रा आता अवलंबावा लागणार आहे तो खंडेराय स्पोर्ट्स संघाला. गोलंदाज तयार. रामचा हा चेंडू बराच काळ हवेमध्ये, नोमॅन्स लँड, अर्थातच जमिनीवरती सेफ होणार. तत्पूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि दोनही धावा अगदी सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. खरं तर आता खंडेराय स्पोर्ट्स संघानं ओळखायला हवं, प्रत्येक धाव ही तुमची विजयाच्या दिशेने असायला हवी. पहिली सिंगल घेतली तर नंतर थोडासा कॉन्फिडन्स लो पाहायला मिळाला. दुसरी धाव घ्यायची की नाही ही संभ्रमावस्था पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र दुसरी धाव पूर्ण केली. असं व्हायला नको. जास्तीत जास्त धावा कशा एकवटल्या जातील याकडे खंडेराय स्पोर्ट्स संघाचं लक्ष असायला हवं. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 17, अजूनही धावा करायच्या आहेत त्या 72.
हा चेंडू चांगला फटका आहे, डीप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, अंतिम क्षणाला कॅरी केलं आणि इथे विकेट जातीये. संध्याकाळी राहुल भाऊ याचं ट्रान्सलेशन करतील. 2 बाद 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात झाली असं वाटलं, परंतु लगेचच विकेट मिळाली ती उत्तरेश्वर स्पोर्ट्सला. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल, आणि या व्हाईट बॉलच्या बरोबर 18 धावा धावफलकावरती लागत आहेत. आता गरज आहे 73 धावांची, चेंडू शिल्लक आहेत 22. तुम्ही जेवढा मोठा संघर्ष कराल ना तेवढाच मोठा तुमचा विजय असतो. इथे संघर्ष करणं गरजेचं आहे खंडेराय स्पोर्ट्स संघाला. उत्तरेश्वर संघानं मात्र जो ट्रॅक सेट केलाय तर ट्रॅकवरनं ते फक्त चालतायत, त्यांचे गोलंदाज त्या मार्गावरनं क्रमण करतायत. यावेळेला हा चेंडू बॅटची एज घेतली, यष्टीरक्षकाच्या अगदी जवळ पोहोचला आणि जमिनीवरती विसावलेला चेंडू आपण पाहिला. दरम्यान मात्र एक डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलाय त्या 18 धावसंख्येवरती. आता बघा भोसल्याचे अगदी मी म्हणून उंचावलेलं पाहायला मिळतात उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचे, कारण सामना जवळपास आता नियंत्रणात ठेवला, आपल्या काबूमध्ये ठेवला आहे तो उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं. परंतु प्रयत्न झुगारण्याचं हे दडपण झुगारण्यासाठी प्रयत्न करतायत ते खंडेराय स्पोर्ट्स संघाचे फलंदाज. 2 बाद 18 धावा. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक कुणाल आहे, चेंडूला उचलणार फेकणार, तत्पूर्वी आली फक्त आणि फक्त सिंगल. तुषार सर आता इथे एक्के दुक्केने काही काम होणार नाही, षटकार चौकारांची गरज आहे. षटकार चौकार मारावे लागतील, प्रति चेंडू मागे जास्तीत जास्त धावा कशा येतील यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. गोलंदाज राम दास खांदवे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. राम आहे, रामचा पुढचा चेंडू, समोर मात्र फलंदाज मनोज. एक अनुभव सिद्ध खेळाडू, काय फटका खेळलाय पहा. परंतु मी म्हणेन या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अशा फटक्यांना तितकीशी व्हॅल्यू नसते, इथे आक्रमणाला व्हॅल्यू असते. आणि इथे मात्र डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलाय 19 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू बाकी. 19 चेंडू आणि 72 धावा. राम हा चेंडू बॅटची टॉपेज घेतली, बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहतोय, यष्टीरक्षक गेला आणि चेंडूला कलेक्ट केलं, तद्वारे मात्र तिसरी विकेट. 3 बाद 19. इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुमची पहिली पडणारी छाप, तुमचा पहिला पडणारा प्रभाव शेवटपर्यंत तुम्हाला तारत असतो. आणि पहिली ओव्हर फेकली होती योगेश निंबाळकरनं, ज्यानं धावा खर्च केल्या होत्या फक्त 2, आणि ते दडपण जे कायम आहे ते अद्यापपर्यंत आपण पाहतोय खंडेराय स्पोर्ट्स वरती. 3 षटकांचा खेळ संपला, 19 धावा धावफलकावर.
हा चेंडू बॅटला ब्रश करून बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, यष्टी रक्षक तिथे उपस्थित होता, त्याने चेंडूला उचललं, फेकलं, त्यावर मात्र मिळाले सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. सन्माननीय दीपक शेठ खांदवे पाटील आपण पाहतोय या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, युवा उद्योजक ज्यांनी प्रथम निर्धाव षटक फेकणाऱ्या गोलंदाजाला एक उत्कृष्ट चषक दिलाय. त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान बॅट टू द बॉलर, गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करतोय आणि एका निर्धाव चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती. निर्धाव षटक अजूनही येणं बाकी आहे. चषक दिला आमचे सन्माननीय दीपक शेठ खांदवे यांनी, त्यांचं स्वागत करूया, त्यांचे आभार मानूया, परंतु त्यांनी लावलेल्या चषकासाठी अजून निर्धाव षटक येणं बाकी आहे. आजचा तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. दरम्यान चांगला चेंडू, तितकाच चांगला खेळ, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि असे प्रयत्न कधी होतात ज्यावेळेला तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असतो. यावेळेला आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघानं डोंगरा एवढी उंच धावसंख्या उभी केली. 91 धावांचा पाठलाग करताना सुरुवात स्टार्ट चांगला दिला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, त्याचं कौतुक करावं एवढं कमी. योगेश निंबाळकर धावा खर्च केल्या फक्त 2 आणि मग त्यांनी जी पाऊलवाट तयार केली ना, त्या मळलेल्या पाऊलवाटेवरनं चालताना आपण पाहतोय त्याच्या सर्व सहकाऱ्यांना कमीत कमी धावांची षटकं, कमीत कमी धावा देणारे चेंडू त्यांच्या माध्यमातून येत आहेत. आता मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बाद 20 आणि गरज आहे येणारे 15 चेंडू आणि 71 धावांची गरज. सामना आता पल्ल्याच्या बराचसा बाहेर गेलाय. दिल्ली हवी दूर आहे, परंतु दिल्ली जिंकणं अवघड नाहीये. आक्रमण जर का झालं तर खंडेराय स्पोर्ट्स संघ निश्चित विजयी होणार, परंतु आक्रमण होणं गरजेचं आहे. आक्रमणाला सुरुवात होणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर शिवम कुमार. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये खेळलाय. काय कमालीचा फटका पहा, एका पायावर गिरकी घेतली, चेंडू गेला लॉंग लेग मध्ये, चौकार. ची प्रति षटकामागे 31.50 म्हणजे प्रत्येक षटकामागे 32 धावा. याचा अर्थ 5 षटकार प्रति ओव्हर मारावे लागतील खंडेराय स्पोर्ट्स संघाला. अशक्यप्राय असं आव्हान. प्रति ओव्हर 5 षटकार आणि एका चेंडूवर डबल म्हणजे प्रति ओव्हर 32 धावांची सरासरी आता राखायची. 12 चेंडू 63 धावा, जवळपास एकतर्फी होण्याची चिन्ह आता पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2-3 चेंडूंवर निकाल आपल्याला मी म्हणेन कळेल की सामन्यामध्ये कल जास्त कोणाचा आहे. इथे आली सिंगल, सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 29 धावा धावफलकावरती. आक्रमण होणं गरजेचं आणि खंडेराय स्पोर्ट्स संघाने जर का या 62 धावा उरलेल्या जमवल्या ना, तर मी म्हणेन यापेक्षा वेगळा विजय काही असू शकत नाही. परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न सुरू आहेत, वारंवार झुंजतायत, झगडतायत, परंतु गोलंदाजी इतकी धारदार झाली, टप्प्यावर गोलंदाजी झाली, वेगावर नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली ती उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाची कमालीची. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, पहा किती अप्रतिम चेंडू फेकतात गोलंदाज.
कौतुकास्पद, म्हणजे अगदी समोरच्या फलंदाजांना सन्मानाखेरीज दुसरा पर्याय नाहीये. इतके वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतात उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाकडनं. सगळी शस्त्र एकवटली आहेत, ज्यामध्ये AK-47 आहे, ज्यामध्ये मिनी रायफल आहे, ज्यामध्ये मिनी गन आहे. अशी टीम घेऊन उतरलेत योगेश निंबाळकर आणि अतुल खानवे या मैदानावर. अखिल दादाची वस्ती करंडक 2022 मध्ये फलंदाजांचा तोफखाना आणि त्यापेक्षा 72 धारदार आणि तेज तर्रार गोलंदाजी फेकणारे गोलंदाज. हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने येतोय. डीप स्क्वेअर लेग मधला क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने 31 धावा धावफलकावरती. आता सामना एकतर्फी झालाय. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. आपण पाहतोय अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशनचे विशाल निंबाळकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरुद्ध या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ असावा. या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल, कारण आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर एकूण 7 मॅचेस पार पडतील. आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. हा चेंडू देर आहे, दुरुस्त आहे, पण काय कमालीचा आहे पहा फटका. असे फटके आधी येणं गरजेचं होतं. हा षटकार डीजे ऑपरेटर राहुल मासोळकर यांनी लावलेलं गाणं आणि त्या गाण्यानंतर सगळेच प्रतीक्षेत खांदिवे यांच्याकडे बघायला लागले. फार सुरेख गीत होतं. षटकार आला आणि षटकाराच्या बरोबरीने 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर का सुरुवातीपासून फटके आले असते ना, एका फटक्यानं बघा तुम्ही उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाच्या 3 मुख्य खेळाडूंना एकत्रित केलंय. हा, आणि या स्पर्धेचा नियम आहे, चेंडू कधीही गेला, फुटला किंवा खराब झाला तर तुम्हाला नवीन चेंडू मिळणार. इतकं भारदस्त असं आयोजन आमच्या दादाच्या वस्तीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मुख्य आयोजक चंदूभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करतात या शृंखलेला चांगलं बनवण्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची टॉप एज घेतली. अगदी स्टिकरवर लागलेला हा चेंडू आपण पाहतोय. मिडॉनच्या दिशेने गेला, लॉंग ऑन मिडऑफच्या दिशेने गेला, लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. हे वैशिष्ट्य आहे, हे कौतुक आहे. म्हणजे क्षेत्ररक्षणामधली असलेली चालाकता, चपळता आपल्याला पाहायला मिळते. राम, तुमच्या मागे चेंडू आलाय पहा. मॅच बॉल आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39. अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका आपण पाहिला होता. बॅकवर्ड रिजन मध्ये लगावला होता त्यानं, लॉंग लेग मध्ये. षटकार संकेतच्या बॅटमधून आला होता. गोलंदाज तयार. संदेश, काय वेग आहे पहा. आपण आधीच म्हटलं ना की वेगावर स्वार असलेला हा संघ आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स. एकापेक्षा एक 72 गोलंदाज या संघामध्ये आपण नेहमी पाहतो. एकूण धावफलकावरती धावा आहेत 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 फलंदाज बाद 39. आता 6 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. अशक्य प्राय असं आव्हान आहे. प्रयत्न होणार मॅच कंप्लीट करण्यासाठी. 6 चेंडू फेकावे लागणार. गोलंदाज कोण असणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित यावेळेला एखादा नवीन गोलंदाजाचा वापर होऊ शकतो, एखाद्या गोलंदाजाला घडवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो, परंतु तसा तसा निर्णय इथे पाहायला मिळत नाही. इथे आपण पाहतोय एका अनुभवी खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. रामदास खांदवे अर्थातच राम गोलंदाजी मार्कमध्ये आपलं स्पेल पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन. समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला संकेत खांदवे, ज्यांना 8 चेंडू फेस केलेत. धावा जमवल्यात 16, ज्यामध्ये 2 चौकार आणि उत्तुंग असा षटकार आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संतोष खांदवे, चेंडू फेस केलेत 3, धावा जमवल्यात 2. संतोष कुराडे, माफ करा, गोलंदाज राम तयार. राम टू संकेत. हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करणार, परंतु चेंडू चाललाय सीमा पार. गोळीच्या वेगाने आलेला हा चौकार.
चौकाराच्या बरोबरीने 43 धावा धावफलकावरती लागतायत. 5 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होते समाप्ती. 2 बॉल झाले ते षटकातले. 4 बाद 43 धावा धावफलकावरती. आता मात्र 4 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 4 चेंडू 48 धावा जमवायच्या त्या खंडेराय स्पोर्ट्स संघाला. प्रत्येक सामन्यात आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आमच्या उजव्या बाजूला पाहायला मिळत आहेत. कुमार आदित्य कैलास खांदवे आणि कुणाल संजय खांदवे युवा उद्योजक आणि के डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने 44 धावा धावफलकावरती लागतात. 91 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकातला आणि या सत्रातलाही म्हणता येईल. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती जिंकण्यासाठी 47 धावांची. डॉट बॉल. कमालीचा खेळ उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाचा राहिलाय. या मॅच मध्ये कौतुकास पात्र असा खेळ आणि डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये अगदी चांगला खेळ, चांगली गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा सुरेख कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तर विचारू नका. इतकी कमालीची कामगिरी आपण पाहतोय उत्तरेश्वर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलाय 44 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावा बऱ्याचशा जमवायच्या आहेत. वारे व्हायला लागलेत आणि आता ऊन थोडं थोडं वाढत जाणार. व्हाईट बॉल. बझर व्हाईट बॉल साठी इथे वाचतोय. 45 धावा धावफलकावरती लागतायत. रामदास खांदवे गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र आपण पाहतोय फलंदाज संतोष. हा चेंडू कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु चेंडू जातोय सीमा पार आलेला. षटकार. 6 धावा. हॅलो. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. पुढचा सामना उत्तरेश्वर आपलं माफी असावी अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात या मॅच मध्ये पराभूत झालेला संघ खंडेराय स्पोर्ट्स. या दोन संघांदरम्यान विशाल निंबाळकर एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खंडेराय स्पोर्ट्सचे कर्णधार संकेत खांदवे जे स्वतः संघ मालक सुद्धा आहेत. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या मॅचचा हिरो येलो आर्मी आपण पाहतो योगेश निंबाळकरांची. काय कमालीचा खेळ त्यांचा पाहायला मिळाला. बॉलिंग डिपार्टमेंट सुरेख, बॅटिंग डिपार्टमेंट सुरेख आणि त्याहीपेक्षा 72 फिल्डिंग पाहायला मिळाली. 91 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट त्यांनी डिफेंड केलं. कमालीची कामगिरी. अभिनंदन तुमचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषार कानकाटे सर आम्हाला कळवतील. तद्वर आपण बोलूया टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस होईल. आणि मी आमंत्रित करतो आमचे सन्माननीय अतिथी दीपक शेठ खांदवे पाटील युवा उद्योजक आणि त्यांच्या समवेत धनंजय रणकाम स्पीड नेटचे प्रोप्रायटर युवा उद्योजक. आपण त्यांनाही विनंती करूया आपणही यावं. आणि आमचे जयसिंग दादा यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा टॉस बॉक्स